इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज आपण राहिलेला क्वेश्चन नंबर 4 सोडवणार आहोत. बघा, 10वीची मार्च 2022 ची काय करतोय आपण? प्रश्नपत्रिका सोडवत आहे बाळांनो. 2023 ची, म्हणजे 2022 ते 23 या सालामध्ये विचारली गेलेली. तुम्ही अभ्यास करत असाल अशी अपेक्षा बाळगते बाळांनो. अभ्यास भरपूर करा, प्रॅक्टिस भरपूर करा. वेळ फार कमी राहिलेला आहे आणि जितकं प्रॅक्टिस कराल तितकं व्यवस्थित कॉन्फिडन्सनं पेपर तुम्ही सोडवू शकाल, वय की नाही बाळांनो? चला तर मग मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक शेअर करत चला. गरजू विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा बाळांनो, कारण परीक्षा जवळ येत आहेत आणि माझा व्हिडिओ तुमच्याजवळ लवकर पोहोचावा असं वाटत असेल तर सबस्क्राईब जरूर करा. आज जे नव्याने व्हिडिओ पाहत आहेत, काही लोकांनी सबस्क्राईब केलेलंच आहे, परंतु आज माझा व्हिडिओ नव्याने पाहत आहेत त्यांना जर का हा व्हिडिओची गरज असेल किंवा मी शिकवलेलं आवडत असेल तर जरूर सबस्क्राईब करा बाळांनो, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केले तुमच्याजवळ पोहोचेल. चला तर मग क्वेश्चन नंबर 4 ए, क्वेश्चन नंबर 4 ए काय विचारलेलं आहे बघा बाळांनो. ज्या अंकगणिती श्रेणीत, हे गणित तसं सोपं आहे, गणित अवघड नाही, फक्त तुम्ही काय करायचंय, थोडस लक्ष द्यायचंय गणिताकडं, सोपं आहे. ज्या अंकगणिती श्रेणीत, ज्या अंकगणिती श्रेणीत पहिले पद पी आहे, पहिले पद पी आहे, पहिले पद पी आहे, दुसरे पद क्यू आहे, दुसरे पद क्यू आहे, आणि काय दिले, शेवटचे पद आर आहे, शेवटचे पद आर आहे, शेवटचे पद आर आहे. तर त्या श्रेणीतील सर्व पदांची बेरीज, तर त्या श्रेणीतील सर्व पदांची बेरीज, सर्व पदांची बेरीज काय दाखवायचंय, क्यू अधिक आर, क्यू अधिक आर वजा 2 पी, आणि इथं गुणाकारामध्ये पी अधिक आर छेद 2 क्यू वजा पी. हे आपल्याला काय करायचंय, लक्षात ठेवा, दाखवायचं आहे. आता हे दाखवण्यासाठी काय काय करावं लागणार आहे बघा आपल्याला. त्यांनी माहिती आपल्याला दिलेलीच आहे बाळांनो. पहिलं पद दिले, शेवटचं पद दिलेलं आहे, त्यानंतर दुसरं पद दिलेलं आहे. मग काय करायचं बघा, लक्ष द्या. इथं पहिले पद म्हणजेच T1 किंवा ए असतं, माहिती आहे ना तुम्हाला. T1 बरोबर ए बरोबर काय दिलेलं आहे, पहिले पद इथं दिलेलं आहे पी, दुसरे पद म्हणजे T1, T2, दुसरे पद किती दिलेलं आहे, बरोबर क्यू. आपण पहिलं पद दुसरं पद दिलं तर डिफरन्स काढू शकतो की नाही बाळांनो, म्हणून म्हणजे सामान्य फरक म्हणतो आपण त्याला. डी बरोबर कसं काढणार, T2 मायनस T1, T2 किती आहे क्यू, वजा T1 किती आहे पी, हा काय आला, डिफरन्स, हा काय आला, डिफरन्स आला. आता आणि काय दिलेलं आहे त्यांनी, शेवटचे पद, शेवटचे पद म्हणजे TN बरोबर काय दिलेलं आहे, आर. ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. काय दिलेल्या आहेत, हे पहिलं पद दिलेलं आहे, हे दुसरं पद दिलेलं आहे, त्यानंतर आपण डी काढून घेतला आणि शेवटचं पद दिलेलं आहे. तर पहिल्यांदा TN बरोबर वापरूया सूत्र. TN बरोबर ए अधिक एन वजा 1 कंसाच्या बाहेर डी. TN म्हणजे काय, आर.
ए म्हणजे काय? पहिलं पद काय आहे? पी अधिक n वजा 1च राहणार, कारण इथं काहीच करता येत नाही आपल्याला. त्यानंतर डी, डी च काय काढून घेतलं? क्यू वजा पी. आता काय करायचं बघा, हा पी इकडं प्लस मध्ये आहे बरोबर का, म्हणून इकडं मायनस करून घेऊया. म्हणजे काय करूया? आर वजा पी करून घेऊया. आर वजा पी असं करायचं. आर वजा पी केल्यानंतर हे आहे असंच राहणार, n वजा 1 आणि q वजा p आहे अशीच राहणार. पुन्हा आपल्याला असं पर्यंत घ्यायचंय की इथे n ची व्हॅल्यू काढून घ्यायची. आता हे छेदस्थानी आणूया r वजा p, कारण इथे याला गुणाकार आहे, मग इथे आल्यावर काय होणार? q वजा p बरोबर n वजा 1. हे कुठपर्यंत जायचंय आपल्याला? आपल्याला इथे n ची किंमत मिळेपर्यंत. चला आता काय करावं लागणार आहे? आपल्याला इकडे n ठेवावं लागणार आहे, फक्त वजा 1 इकडे आणावं लागणार. मग कसं होणार बघा, r वजा p छेद q वजा p अधिक 1, कारण तिकडचा वजा 1 इकडे आणल्यानंतर अधिक 1 होणार बरोबर. काय राहिला? n. इथे तिरकस गुणाकार करूया. काय करायचं? इथे ह्याला गुणूया, r वजा p. इथं ह्याला गुणलं काय येणार? अधिक q वजा p छेद काय राहणार? q वजा p बरोबर n. हे एक रिमूव्ह करण्यासाठी एवढं चाललंय आपलं, कळलं का? n ची किंमत काढण्यासाठी. बघा आता मग काय करायचं? पहिल्यांदा q घेऊया, त्यानंतर अधिक r घेऊया, p आणि p वजा वजा 2p येणार, छेद काय येणार? q वजा p. ही कशाची किंमत आली आपल्याला? n ची किंमत आली. ही आलेली n ची किंमत आपण सम ऑफ दी म्हणजेच बेरीज कशी काढतो? एक ठराविक पदांची बेरीज किती आहे, किंवा बचत गटामध्ये 10-10 रुपये भरत असतील तर एकूण बचत किती होते? सूत्र कुठलं वापरतं आठवतं? SN बरोबर आणि n छेद 2. बरं SN वापरत असाल आणि पहिलं पद आणि शेवटचं पद माहिती असेल तरी पण एक सूत्र आहे, माहिती आहे ना? पहिलं पद अधिक शेवटचं पद म्हणजे SN बरोबर. n ची किंमत किती आली? हे सगळं भरावं लागणार. n ची किंमत काय येणार? या n च्या ठिकाणी q अधिक r वजा 2p छेद काय येणार? इथं 2 आणि याचा पूर्ण छेद काय येणार आहे? q वजा p. सॉरी इथं q वजा p आणि इथं हे 2. ही किंमत कशाची भरली आपण? ही सगळी किंमत कशाची भरली? या n ची. मग आता इथं बघा tn म्हणजे आपलं पहिलं पद काय आहे? इथं p आणि शेवटचं पद काय आहे? r. इथपर्यंत कळालं का बाळांनो? आता इथनं पुढं बघा काय करायचं ते. SN बरोबर हे q अधिक r वजा 2p छेद q वजा p. हे 2 इकडं न्यायचं म्हणजे कसं होणार? यालाच गुणाकारात येणार 1/2. मग याला गुणाकारात करूया, गुणाकार 1/2 आणि कंसात काय राहणार? p अधिक r. परंतु आपल्याला सिद्ध करायला काय सांगितलेलं आहे? इथं फक्त ठेवलेलं आहे, म्हणून काय करायचंय? q अधिक r वजा 2p गुणिले हे 2 गुणाकार करून इथं लिहूया p अधिक r छेद हे न ह्याला गुणायचं 2 कंसात p वजा q. झाले की नाही हे सिद्ध? आहे की नाही सोपं बाळांनो? किती मार्क्स मिळणार आहेत आपल्याला? 4 मार्क्स याच्यासाठी मिळणार आहेत. 4 मार्काचं गणित आहे, अतिशय सोपं आहे, काहीच अवघड नाही. अगदी व्यवस्थित शांतपणाने समजावून घेतलं तर अतिशय सोपं आहे. चला तर मग क्वेश्चन नंबर ए झाला. आता बी, खालील सामग्री दर्शवणारा क्वेश्चन बी 4b खालील सामग्री दर्शवणारा
खालील सामग्री दर्शवणारा काय काढायचंय? वारंवारता बहुभुज, हा सुद्धा 4 मार्काला असणार आहे. वारंवारता बहुभुज काढा. वारंवारता बहुभुज आपल्याला काढायचंय. इथं दिलेलं आहे त्यांनी, त्याच्यावरून आपल्याला उत्तर तक्ता तयार करून घ्यायचा. प्रश्न तक्ता दिलेला आहे, इथं लिहूया फारताना, इथं उत्तर तक्ता तयार करूया. वीज बिले आणि काय दिलेलं आहे? रुपये. इथं कुटुंबे दिलेले आहे. याचा आलेख मी तुम्हाला काढून देते बाळांनो. याच्यावरती आलेख कागदावरती वीज बिले, रुपये आणि कुटुंबे 200 ते 400 पहिलं आहे. दुसरं दिलेलं आहे 4 ते 600. तिसरं दिलेलं आहे 600 ते 800. पुन्हा 800 ते 1000, 800 ते 1000 आणि 1000 ते 1200. 1000 ते 1200 रुपये, 1200 रुपये, बरोबर आहे. कुटुंब इथं 240, इथं दिलेली आहे तर 300, इथं दिलेली आहे तर 450, इथं दिलेली आहे 350 आणि इथं 160. आता याचा काय करून घ्यायला लागणार आहे आपल्याला? उत्तर तक्ता करत असताना काय करावं लागणार माहितीये? 0 पासून घ्यावं लागतं. 0 पासून, कारण वारंवारता बहुभुज काढायचंय आपल्याला. 0 पासून व्हॅल्यू घ्यायची आणि खालची एक वाढवायची असते, कारण खाली आणून आपण काय करतो? एक अक्षराला ते टेकून देतो. या 2 व्हॅल्यू एक्स्ट्रा आपल्याला घ्याव्या लागणार आहेत. शिवाय याच्यामध्ये आपल्याला वर्गमध्य काढावा लागतो. वर्गमध्य आणि ही कुटुंब दिलेली आहेत ना, यांचं स्थापन करण्याचे बिंदू असं लिहिलं जातं. चला तर मग आपण करूया वर्ग. उत्तर तक्ता करूया आपण. इथं उत्तर तक्ता वेगळा शाईनी करते बाळांनो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे उत्तर आहे म्हणून. वर्ग, इथं वर्ग. त्यानंतर काय करायचं? वर्ग म्हणजे काय आहे की वीज बिले. काय आहेत? वीज बिले. कशामध्ये? रुपयामध्ये. त्यानंतर काय करायचंय? वर्गमध्य. वर्गमध्य म्हणजे काय करतो आपण की या वर्गांची बेरीज करतो. 200 आणि 400 किती? 600, त्याला 2 न भागतो म्हणजे इथं वर्गमध्ये येतं. पुन्हा काय करायचंय? वारंवारता कुटुंब. वारंवारता मध्ये काय येणार आहेत? कुटुंब येणार आहेत. कुटुंबे. त्यानंतर काय करायचं आपण? स्थापन करण्याचे बिंदू. स्थापन करण्याचे बिंदू हे काय करूया? इथे लिहून घेऊया, म्हणजे ते पुसलं तरी चालेल. एकच मिनिट, इथं बसू शकते. स्थापन करण्याचे बिंदू. स्थापन करण्याचे बिंदू असं कंप्लीट करू. बघा, वर्गमध्य म्हणजे XI असतं. नको, इथे लिहायची काही गरज नाही. आता पहिलं याच्या अगोदरचा एक वर्ग घेणं गरजेचं आहे. काय घ्यायचा? दोन्हीचा डिफरन्स 200 आहे, म्हणून 0 ते 200 हा एक वर्ग घ्यायचा. मग याला 2 न भागलं की इथं किती वर्गमध्ये येईल? 100. इथं कुटुंबे आहेत का? नाहीत. मग स्थापन करायचे बिंदू कसे येणार? 100 आणि 0. 100 आणि 0. दुसरं, आता इथं 200 आणि काय दिलेलं आहे? 400. 200 आणि 400. 200 आणि 400, 4 आणि 2 6.
6ला 2 न भागल्यानंतर इथे किती येणार आहे? 300. बरोबर का? लक्षात येतंय ना का? एकदा काढून दाखवू. काय करायचंय? 400 अधिक 200 करायचं. याची 4 आणि 2 600 येते. या 600ला कितीनं भागायचं असतं? 2 न. बेके बे बेत्रिक 6. हा काय आला? वर्गमध्ये. कळालं ना आता? पुढचं काय आहे? 400 ते 600. 400 ते 600. 400 ते 600. 6 आणि 4 10. 10च्या निम्म किती येणार आहे? इथं 500. मग त्यानंतर पुढचा वर्गामध्ये किती आहे? 4 ते 600. 800 आणि 600. 800 आणि 600. 8 आणि 6 किती येणार? 14. 14ला 2 न भागल्यानंतर किती राहणार? 700. त्यानंतर 800 आणि 1000. 800 आणि 1000 म्हटल्यानंतर 1800. 2 न भागल्यावर किती येईल? 900. त्यानंतर 1000 आणि 1200. 1000 आणि 1200. बघा 1000 आणि 1200 याचा वर्गमध्ये येईल 2200 म्हणजे 1100 येईल. किती येईल? 1100. कारण इथं यांची बेरीज येते 2200. 2200ला 2 न भागल्यानंतर किती येणार? 1100. अजून एक घेऊया का? 1200 आणि 1400 असं घेऊया. आधी बघूया आणि नंतर मग ठरवूया. बघा आता इथं स्थापन करण्याची बिंदू इथं किती येणार? आता कुटुंब 240 आहेत. का इथं 240? त्यानंतर इथं 300 आहेत. त्यानंतर इथं 450 कुटुंब आहेत. इथं आहेत 350 कुटुंब आणि इथं आहेत 160 कुटुंब. शेवटचा 1200 आणि 400 घेऊया. 1200 आणि 400. सॉरी 1200 आणि 1400. मग किती झालं बघा? 2600. बेत्रिक 1300 येईल इथं. किती येईल? 1300. कळतंय ना? 4 आणि 2 6. 2600. 2600च्या निम्म 1300. इथे येणार 0 पुन्हा. मग इथं स्थापन करण्याची बिंदू येणार 300 240. 300 240. 500 300. 500 आणि 300. पुन्हा इथं येणार 700 आणि 450. पुन्हा येणार 900 आणि 350. 900 आणि 350. त्यानंतर काय येणार? 1100 आणि 160. पुन्हा काय येणार? 1300 आणि 0. 1300 आणि 0. या प्रकारे आपला तक्ता तयार करून झालेला आहे. आलेखावरती याचा आलेख काढून तुम्हाला दाखवते बाळांनो. चला तर मग हा आलेख आहे. याचा आलेख तुम्ही पहा. क्वेश्चन नंबर सी, चौथ्यातला सी. क्वेश्चन नंबर चौथा सी आकडा काय म्हणतोय? क्वेश्चन नंबर चौथ्यातला सी बघा. क्वेश्चन नंबर चौथा सी हा पण थोडासा विचार करण्यासारखा आहे. 5 क्रमागत या प्रकारचे प्रश्न पडतात. मी दिन सरावासाठी एक्स्ट्रा नैसर्गिक संख्या वर्गांची बेरीज. नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. कसल्या संख्या आहेत हे फार महत्वाचे आहेत बरं का. वर्गांची बेरीज सम, विषम, नैसर्गिक याच्यावरती खूप डिपेंड करतं. 1455 आहे. किती आहे? 1455 आहे. तर त्या संख्या काय करायच्या आहेत? आपल्याला काढायच्या आहेत. तर त्या संख्या काढा. बघा अतिशय सोपं आहे. अतिशय म्हणजे अतिशय सोपं आहे गणित. भागाकार आणि म्हणजे त्याचं भाग पाडता आले पाहिजेत. हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत तुमच्यासाठी विशेष म्हणजे. बघा
पाच क्रमागत संख्या काय मांडूया? पाच क्रमागत संख्या. पाच क्रमागत संख्या एक्स, एक्स अधिक एक, एक्स अधिक दोन, एक्स अधिक तीन आणि एक्स अधिक चार. झाल्या का नाही? पाच. एक, दोन, तीन, चार, पाच. पाच क्रमागत संख्या काय आहेत? एक्स, एक्स अधिक एक, एक्स अधिक दोन. पाच क्रमागत महत्वाचा शब्द इथं राहिला, मग आपले मार्क्स गमवले. पाच क्रमागत नैसर्गिक संख्या. पाच क्रमागत नैसर्गिक हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. नैसर्गिक संख्या काय आहेत? एक्स, एक्स अधिक एक, एक्स अधिक दोन, एक्स अधिक तीन. त्यांनी काय सांगितलेले आहे? पाच क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. ह्या सगळ्यांचे वर्ग करायचे. दिलेली अट काय आहे बघा? एक्सचा वर्ग अधिक एक्स अधिक एक कंसाचा वर्ग, एक्स अधिक दोन, सगळ्यांच्या वर्गांची बेरीज सांगितल्या. एक्स अधिक तीन चा वर्ग अधिक एक्स अधिक चार चा वर्ग किती सांगितलेली आहे? 1455. काय करायचं बघा आता? ह्या सगळ्यांचा अवयव कसं पाडून घ्यायचं? या सगळ्यांचे अवयव पाडणे गरजेचे आहेत. त्याशिवाय आपल्याला कसं सोडवता येणार? ए अधिक बी कंसाचा वर्ग काय करतो? ए वर्ग अधिक 2 बी अधिक बी वर्ग असं पडतो ना भाग. सेम या पद्धतीनं काय केलं पाहिजे? सगळ्यांचे भाग पाडून घेतले पाहिजेत. म्हणजे हा एक्स वर्ग आला, पहिल्या पदाचा वर्ग एक्स वर्ग, ह्या दोन्हींचा गुणाकार 1x, त्याची दुप्पट 2x अधिक एक. तुम्हाला सांगितले मी कसे भाग पाडायला लागले ती. अधिक पहिल्या पदाचा वर्ग एक्स वर्ग, ह्या दोन्हींचा गुणाकार 2x, 2x ची दुप्पट 4x, याचा वर्ग 4 अधिक याचा वर्ग एक्स वर्ग, यांचा गुणाकार 3x, 3x ची दुप्पट 6x, 3 चा वर्ग 9 अधिक x चा वर्ग एक्स वर्ग अधिक या दोन्हींचा गुणाकार 4x, त्याची दुप्पट 8x, 4 चा वर्ग 16 बरोबर 1455. कळतंय ना बाळांनो? बघा आता एक्स वर्ग एक्स वर्ग एक्स वर्ग किती वेळा आलेले? 1 2 3 4 आणि 5. हे 5 एक्स वर्ग आलेत. आता काय करूया? सगळे एक्स 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 बघूया आणि त्या सगळ्या एक्स ची बेरीज करूया आपण. हे 2x आहेत, इथं 4x आहेत, इथं 6x 8x आणि झाले का? 4 आणि 2 6, 6 6 आणि 4 10, 10 आणि 18, 18 आणि 2 20. किती आले मग? 20x. 20x असं सोप्या पद्धतीने बेरीज करायची. म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल की काय. पुन्हा काय करायचं आता? संख्या सगळ्या. इथं 1 आहे, इथं 4 आहे, इथं 9 आहे आणि इथं 16 आहे. बघा काय करायचं? 16 आणि 9 25, 25 आणि ही 4 आणि 1 5, 25 आणि 5 किती आले? 30 आले का? 25 आणि 5 आले 30. म्हणून काय येणार इथं? अधिक 30 बरोबर काय राहिले? 1455. झालं ना? छोट छोट छोट. पुन्हा आता बघा हे 5x वर्ग अधिक 20x अधिक 30 हे इकडं आणूया. वजा 1455 बरोबर 0. आता यांची वजा बाकी. 1455 वजा काय करायचे? 30. इथं 5, 5 मधून 3 गेलं 2 उरले, तर 1425 आले. म्हणून 5x वर्ग अधिक 20x वजा येणार मोठ्या संख्येचं चिन्ह 1425 बरोबर 0. आता पूर्ण ह्याला 5 ने भाग जातोय. छोटं समीकरण करूया. 5 ने भागू. 5 ने भागल्यानंतर काय होणार? 5 एके 5, 5 चौक 20, 5 दुनी 10, 4 उरले, 5 8 40,
40 2 उरले, 5 5 25 बरोबर 0. ऐक नाही सोपं, किती सोपं करून आणलं. आता ह्या 285चे असे भाग पाडायचे की त्यांची वजाबाकी किती आली पाहिजे, 4. मग 285चे भाग पाडूया बाळांनो आपण. इथं 285 घेतले, 5 नी भाग जातोय, 5 एके 5, 5 5 25, 5 5 25 म्हटल्या 26 27 28, 3 राहिले, 5 7 35. आता कशाच्या पाड्यात आहेत हे, 19च्या, किंवा 3 न भाग जातोय, 3 एके 3, 3 एके 3, 3 एके 3 आणि 3 9 27, 19 त्रिक 57 बरोबर का, इथे 19 आले. आता यांची वजाबाकी बघा, 5 त्रिक 15, 19 मधनं 15 गेली, किती उरते, 4. मग ह्या 285चे भाग कसे पडणार, 19 आणि 15. मोठ्या संख्येचं चिन्ह 19ला आणि याचे विरुद्ध चिन्ह लहान संख्येला, म्हणून x वर्ग अधिक 19x वजा 15x वजा 285 बरोबर 0. आता काय करूया, वरचं सगळं पुसून घेऊया. आणि भाग पाडूया. या दोन्हीमध्ये कॉमन, या दोन्हीमध्ये कॉमन, कॉमन काय येणार, x कॉमन आल्यावर x अधिक 19 राहिलं. इथं कॉमन येणार वजा 15, वजा 15 म्हटल्यानंतर x अधिक 19 येणार, कारण 19 गुणिले 15 म्हणजे 285 येतात. बाहेर चिन्ह वजा म्हणजे वजा वजा अधिक झाले. मग ह्या दोन्हीपैकी एक कंस कॉमन, x अधिक 19, याचा एक कंस तयार करूया, x वजा 15 बरोबर 0. म्हणून काय येणार आहे, x अधिक 19 बरोबर 0 आणि x वजा 15 बरोबर 0. म्हणून x बरोबर वजा 19 आणि x बरोबर 15. नैसर्गिक संख्या ऋण नसते, बरोबर का, नैसर्गिक संख्या ऋण नसते, म्हणून नैसर्गिक संख्या ऋण नसते. म्हणून योग्य संख्या किती येणार आहे, योग्य संख्या x बरोबर 15. म्हणून आता पहिली संख्या 15 बरोबर का, संख्या काढायला सांगितलेत ना त्यांनी, 55 काय सांगितलेलं आहे प्रश्नामध्ये, तर त्या संख्या काढा. म्हणून पहिली संख्या किती येणार आहे, 15. दुसरी संख्या येणार आहे x अधिक 1 म्हटल्यानंतर 15 अधिक 1 किती येणार आहे, 16. त्यानंतर तिसरी संख्या काय येणार आहे, x अधिक 2 म्हणजेच 15 अधिक 2 किती येणार आहे, 17. चौथी संख्या बरोबर x अधिक 3 म्हणजेच 15 अधिक 3, 5 आणि 3 18 आली. आणि पाचवी संख्या काय येणार आहे, x अधिक 4 म्हणजेच 15 अधिक 4, 5 आणि 4 9, 19. म्हणून त्या संख्या बरोबर काय येणार आहे, म्हणून त्या संख्या द्यावं लागणार आहेत. पहिली संख्या किती, 15. दुसरी संख्या 16, तिसरी संख्या 17, 18 आणि काय आहेत, 19. एवढ्यासाठी आपल्याला 4 मार्क्स भेटणार आहेत. असेच भेटतील का? मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू बाळांनो.